प्रत्येक वेळेस आपण नवीन नवीन प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहत असतो आणि यावेळेसही काहीतरी नवीन घेऊन आलो आहे आणि ह्या वेळेस आपण डीप मध्ये आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत याबद्दल. सो वेलकम ऑन एमजीएम 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू आणि सध्या माझ्यासोबत आहे डॉक्टर रोहिणी कासोळे मॅम. नमस्ते मॅम. नमस्कार. नमस्कार मॅम. आता आपल्या दर्शकांना ना खूप काही माहिती भेटली आहे, पण आज ज्या विषयांवर आपण बोलणार आहोत म्हणजे केस आणि केसांबद्दलचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स. तर सर्वात पहिले मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे की कमी वयात केस पांढरे होण्यामागे काय कारण असतं? अच्छा, कमी वयात किंवा लहान वयात? लहान वयात. आता ह्याच्यामध्ये लहान वय म्हणजे आपण कोणतं धरू शकतो? जनरली बाकीची लोकांना असं वाटतं की एक साधारण 15, 20, 25 वर्षापर्यंतच्या पुढच्या सगळ्यांचे केस पांढरे होतात, पण त्याच्याही पेक्षा लहान एक वयोगट आहे आणि तो म्हणजे माझ्याकडे आता सध्या फक्त 2 वर्षाची मुलं ट्रीटमेंटला, की ज्यांचे केस पांढरे आहेत. मग 2 आहेत, 5 आहेत, 7 आहेत, ते त्याच्यानंतरचं सगळं. पण म्हणजे कमीत कमी 2 वर्षापर्यंतची तर मुलं हे केस पांढरे असण्यासाठी बऱ्यापैकी येतात. एक मध्यंतरी 6 महिन्याचं बाळ पण झालं होतं. अच्छा. हा, की त्याचे पण केस पांढरे व्हायला सुरुवात झाली होती म्हणून. तर त्याला फार काही वेळ लागला नाही. मी पटकन ट्रीटमेंट केली आणि ते सगळं थांबले आणि परत ते सगळे काळेपण झाले. पण हे जे 2 वर्षानंतरची मुलं जी बघितली जातात ते ह्या मुलांच्या बाबतीमध्ये आता म्हणजे कारणं अशी असतात की आज असं झालंय की 1 दिवसाच्या बाळापासून म्हणजे जस्ट डिलिव्हरी झाल्यापासून बाळ आणि बाळंतीण ज्यावेळेस घरी जातात हॉस्पिटलमधून, मॅटर्निटी हॉस्पिटलमधून ज्यावेळेस ते घरी जातात तर जाताना त्यांच्याबरोबर एक बेबी किट असतो आणि त्या बेबी किटमध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे साबण असतात, शॅम्पू असतात आणि हे असे पहिल्या दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्यावेळेस वापरायला सुरुवात करतात तर हळूहळू त्या ह्याच्यामध्ये त्या केमिकलचा पीएच आणि स्किनचा पीएच मुलांचा मॅच होत नाही आणि मग हळूहळू त्यांना त्या दिवसापासून सुरुवात व्हायला लागते की केमिकलचा वापर तो अति वाढायला लागतो, कारण रोजच काही ना काही वापरलं जातं आणि मग त्याच्यानंतर हे सगळे केस पांढरे व्हायला सुरुवात होती. कारण ह्या लहान वयामधल्या मुलांमध्ये डाएटचा प्रश्न येत नाही, जे काही आहे, कारण बेबी डाएट तर ते अगदी सुरुवात झालेली असते हे तर त्यामुळे अशा ठिकाणी आपण म्हणू शकतो की म्हणजे हे सगळे केमिकल्स. आणि त्याला कसं होतं की सगळीकडे सगळ्यांना असं एक डोक्यात कन्सेप्ट असतो की बेबी म्हटलं की खरं तर सॉफ्ट आणि शॅम्पू जास्त हाय नसतील, म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नसतील अशा पद्धतीने. पण असं काही होत नाही. जे काही आहेत त्यांना जरी ते कंपन्यांना जरी ते सॉफ्ट वाटत असले पण तेवढे सुद्धा त्या मुलांच्या बाबतीत ते हार्ड होतात आणि मग त्याच्यामुळे त्याचा हळूहळू तो प्रोटेक्टेड लेअर सगळा डॅमेज होतो आणि मग ते केस पांढरे व्हायला सुरुवात होते. एक्झॅक्टली. आणि त्यासोबत मॅम काही लोकांच्या, खूप प्रतिशत लोकांच्या डोक्यात कोंडा बघण्यात येतो. याच्या मागे काय रिझन असतात? कोंडासाठी पण हेच आहे, म्हणजे जनरली काय होतं की केसांच्या कुठल्याही समस्या बघितल्या ह्या एज फॅक्टर प्रमाणे किंवा त्यांच्या बाकीच्या जसे जसे एज फॅक्टर बदलतात तशी त्याची काही कारणं पण त्याच्यात ऍड होत जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की साधारणपणे मग कोंडा असेल, केस गळणं असेल, केस पांढरे असतील, ज्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये आपण नेहमी सगळ्यात महत्वाचं आहे की आपण काय वापरतोय केस धुण्यासाठी. आता तर अशी सध्या परिस्थिती की म्हणजे शॅम्पू नाही तर मग दुसरं काय असा लोकांना प्रश्न पडतो. एक्झॅक्टली. म्हणजे इतकी ती सवय झालेली की असं वाटतं की आपण पूर्वप्राचीन काळापासून फक्त शॅम्पूच वापरत आलो का, हा सगळे लोक विसरून गेलेले आहेत. म्हणजे मला तर कधी कधी असा प्रश्न पडतो की ज्या आजी आहेत ना त्या सुद्धा सगळ्या हे शॅम्पू आता वापरायला लागल्या. म्हणजे ह्या पण त्यांच्या म्हणजे लहान वयात त्यांनी काही पूर्वी वापरलेल्या ज्या गोष्टी असतील ती लोक ते पण विसरायला लागलेले. तर त्याच्यामध्ये असं होतं की आपण एवढ्या वयापासून म्हणजे कोणत्याही वयापासून जर आपण बघितलं की आपण काय वापरतोय, कशाने केस धुतोय, कशा पद्धतीने केसांची काळजी घेतोय, हा एक त्यातला भाग येतो. त्याच्यानंतरचा दुसरा भाग असा असतो की आपण डाएट काय घेतोय. त्याच्यामध्ये डाएटमध्ये पण बऱ्याच वेळा असं होतं की मग यंगस्टर्स असतील तर ते तेवढे कॉन्शियस नसतात. बरोबर, एकतर सगळी ती लाईफस्टाईल ही चुकत जाते आजकाल यंगस्टरची. लेट झोपणं, लेट उठणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम सगळ्या डायजेशनवर होतो सगळीकडे संपूर्ण शरीरामध्ये. त्यामुळे डायजेशन हे त्यातलं आणखीन एक ऍड होणारं कारण असतं. त्याच्यानंतर आणखीन थोडंसं मोठं झाली की जरा आणखीन मग काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन्स केल्या जातात. मग त्याच्यामध्ये ज्यांची कर्ली केस आहेत ते स्ट्रेट करतात, ज्यांचे स्ट्रेट केस आहेत ते कर्ली करतात. मग त्याच्यासाठी पण केमिकल्स वापरले जातात. आता काही ना काही कारणाने मग कधी सिरम असतील, कधी ते सेट करण्यासाठी म्हणून कुठल्या कुठल्या प्रकारची मुलं पण लावतात, ते आजकाल जेल पण लावतात, ते काहीतरी चालू असतं. पण ह्या जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ह्या गोष्टी त्या स्काल्पला सहन होत आहेत का हा कोणी विचार करत नाही. आणि जोपर्यंत तो प्रॉब्लेम म्हणून क्रिएट होत नाही तोपर्यंत लोक असे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात.
मग सुरुवातीला हळूहळू थोड्या प्रमाणात प्रॉब्लेम यायला लागतो. आता प्रॉब्लेम म्हटलं तर कसं, तर समजा कोंडा व्हायला लागला तर सुरुवातीला थोडंसं डोकं खाजवेल, मग हळूहळू त्याच्यामध्ये खपल्या तयार व्हायला लागतात, मग हळूहळू कधी कधी काही वेळेस ड्राय स्कॅल्प असतो तर त्याच्यामध्ये तो कोंडा पडतो, असं सगळं खाली पडायला लागतो. तर थोड्याफार प्रमाणात असेल तोपर्यंत ती लोक असं निग्लेक्ट करतात, इट्स ओके हे कशामुळे तरी होतंय. तर बऱ्याच वेळा लोक मग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरतात. आता अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू म्हटल्यानंतर तर खरं काय पाहिजे की शॅम्पूने तो डॅन्ड्रफ गेला पाहिजे, बरोबर आहे की पुन्हा परत आला नाही पाहिजे, हे त्याच्यातलं सगळ्यात मेन पाहिजे. इथे काय होतं की ज्या वेळेस हे लोक अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरतात तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस ते शॅम्पू वापरतात तर तो फक्त धुतला जातो, स्काल्प मधला फक्त क्लीन केला जातो, वरचा लेअर तो निघून जातो. डॅन्ड्रफ हा त्याच्याही खालच्या लेअरमध्ये असतो आणि तो तिथल्या खालच्या लेअरमध्ये असला की तो परत 2-3 दिवसामध्ये परत रिग्रोथ होती त्या फंगसची, कारण तो एक फंगसचा काय असतो डॅन्ड्रफ. पण हा फंगसचा डॅन्ड्रफ मला असं वाटतं की आपण मागे एका ह्याच्यामध्ये बघितलं होतं, पण तरी आज आता ह्या निमित्ताने मी परत एकदा सांगते की कोंड्याचे साधारणपणे 2 प्रकार असतात. त्यातला एक कोंडा असा असतो की खूप वर्षानुवर्ष लोक कधी डोक्याला तेलच लावत नाही. अशा काही लेडीज पण असतात, काही मुली पण, म्हणजे मुलींच्या पण प्रमाणे महिला सुद्धा आहेत अशा काही की त्यांना तेल लावायला आवडत नाही किंवा लावलं तर अगदीच 5-10 मिनिटं केस धुण्याच्या अगोदर लावणार. पण अशी जी लोक आहेत की जे तेलाचं प्रमाण खूपच कमी वापरतात. दुसरी गोष्ट, काही लोक रिपीटेडली केमिकल्सने सतत केस धुणं, म्हणजे आठवड्यामध्ये साधारणपणे ऑन एन एव्हरेज आपल्याला 2दा डोकं धुतलं पाहिजे. पण काही लोक असतात की त्याच्यापेक्षा जास्त, मग आज काय तर भिशी आहे, आज काय तर पार्टी आहे, आज काय तर गॅदरिंग आहे, असं काही ना काही कारणाने ते परत रिपीटेडली केस धुतले जातात. म्हणजे त्यांना डोक्यात थोडंसं पण तेल नको असतं. मग ज्यावेळेस हे परत वापरलं जाणार त्याचा पण परिणाम स्कॅल्पवर होतो. आणि मग बाकी हे जसे काही कधी मग मेहंदी लावा, कधी हेअर कलर करा, हे ते सगळं, ह्या सगळ्या पूर्णपणे त्या स्कॅल्पला इरिटेशन करतात. आणि मग जसं त्याचं इरिटेशन चालू होतं तसं हळूहळू त्या स्कॅल्पची सेन्सिटिव्हिटी वाढायला लागली की ती डेड व्हायला लागते आणि मग तिथे परत वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होतात. आता हा जर डॅन्ड्रफ असेल आणि हा फंगल जर असेल तर तो फंगस परत ग्रोथ होतो आणि परत तो दिसणार. दर आठवड्यामध्ये 2दा त्यांना अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरावा लागतो. आता ही ज्यावेळेस लोक वापरतात ना तर त्यांना लक्षात येत नाही की तो धुतला जातोय, निघत नाहीये. आपण किती दिवस हा वापरणार, बरोबर आहे. बरं, त्याच्याही नंतर काय होतं की ज्यावेळेस हे अशा प्रकारचे शॅम्पू लावतात त्याच्यानंतर केस पांढरवायला लागतात, म्हणजे एका प्रॉब्लेम मधून दुसरा प्रॉब्लेम चालू झाला. ओके, तर अशा पद्धतीने म्हणजे उलट डॅन्ड्रफ का होतो हे लोकांना कळायला पाहिजे. आणि ह्याचं उत्तर आहे की डॅन्ड्रफ हा होतो मुळातच शॅम्पूमुळे. अच्छा, हा, हे कोणालाच म्हणजे लक्षातच येत नाही, कारण कसं तर स्कॅल्प सेन्सिटिव्ह झालं की तो इन्फेक्शन कॅच करायला लागतो आणि त्याच्यामध्ये मग हळूहळू त्याचे स्केलिंग निघायला लागतात, त्याचेच ड्राय स्किन होती, त्याचेच तुकडे व्हायला लागतात आणि मग ते डेड होत ते इन्फेक्शन्स वाढतात. ह्याच्यामध्ये असं होतं की मग आता एकदा डॅन्ड्रफ चालू झाला की मग डॅन्ड्रफ चालू झालं की हेअर लॉस होतच. म्हणजे बऱ्याच वेळा तर खास जास्त येत असते, मग आपण कधी कधी शार्प कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटने कधी कशाने तरी आपण खाजवतो किंवा बोटाने नखाने आणि त्याचे मग फॉलिकल्स लूज व्हायला लागतात, मग त्याच्यामध्ये हेअर लॉस होतो. त्याच्यानंतरचं ग्रेइंग प्रोसेस तर मोस्टली होतेच, म्हणजे केस पांढरे होण्याचं प्रमाण डॅन्ड्रफवाल्यांना होतोच. म्हणजे एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, हे सगळ्या तिन्ही समस्या चालू व्हायला लागतात. ऍक्च्युली आता मग तिसऱ्या समस्येवर आपण जाऊया की कमी वयात टक्कलही होणं स्टार्ट झालंय. आता या मागचंही कारण हेच असू शकतं का याच्याहून वेगळं काही आहे? टक्कल होण्याची जी कारणं आहेत तर पूर्वी असं होतं की साधारणपणे एक 50 नंतर केस गळायला लागायचे पुरुषांच्या बाबतीत, किंवा फार तर 45 नंतर, आणि मग ते थोड्याफार प्रमाणात केस गळायला लागल्यानंतर हळूहळू केसांचं थिनिंग व्हायचं आणि मग त्याच्यानंतर ते टक्कल पडायचं. पण आता असं झालेलं आहे की म्हणजे मग बाबा आणि मुलं हे ज्यावेळेस क्लिनिकमध्ये येतात ना तर त्यांना त्यांच्या बाबांना केस छान असतात पण मुलांना केस नसतात. म्हणजे बाबा त्या मुलाला घेऊन येतात की बघ आता केसांसाठी आपल्याला काहीतरी करायचं, असा एक प्रसंग असतो. कधी कधी असं होतं की बाबांचे केस गेलेले असतात आणि मग ते त्या मुलाला घेऊन येतात की त्यांनाही लक्षात येतं की आपल्यामुळे म्हणजे असं काही होतंय की काय. तर हा वयोगट जो आहे तो एक साधारणपणे 17 वर्षापासून सुरुवात होतो. 15-16ला थोडंफार लॉस होतो पण टक्कल पडत नाही, पण 17 पासून मात्र सुरुवात झालेली दिसते आजकाल. अगदी 20-22 वर्षाच्या मुलांना तर मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 2nd डिग्री 3rd डिग्री पर्यंत सुद्धा हेअर लॉस होऊन त्याच्यामध्ये टक्कल पडलेलं दिसतं. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की वयात येणारी मुलं आणि त्यांची बाबांचं वय तर त्यांच्या साधारण 40-45 जर असेल किंवा 50 पर्यंत जर असतील तर ती मुलं त्यांना बघतात आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की हे हेरिडेटरी आहे. ओके, हा, कारण ते बाबांचे गेले मग आमचे पण जाणार, मग ते काय वेळेस काय होतं की ते निग्लेक्ट करतात. इट्स ओके की नाही, बाबांचे गेलेत मग ठीक आहे, आमच्याकडे हेरिडेटरीचे असं करत करत ती लोक लक्ष देत नाहीत. त्याचं प्रमाण वाढत जातं. मग हळूहळू फ्रंटल बाल्ड चालू होतं, मग ऑसिपिटल बाल्ड चालू होतं, म्हणजे आणि खूप असं
खूप भारी पद्धत आहे टक्कल पडायची पण. ओके. म्हणजे हे खूप वेळा तर मुलांना लक्षातच येतं, नाही मॅडम 6 महिने झाले माझे केस गळतात, असं त्यांच्या डोक्यात असतं. कारण शेवटी आज सगळेजण करिअर ओरिएंटेड आहे आणि ह्या सगळ्या बिझी लाईफमध्ये कोणाला स्वतःकडे बघायचा कधी प्रसंग येत नाही. किंवा काही वेळेस केस गळतात तर असं वाटतं की ठीक आहे 8, 10, 15, 20, 25, 50 केस चाललेत. पण त्यांना हे लक्षात येत नाही की केस गळतायत ना, त्याचं कारण काय हे पहिल्यांदा शोधलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गळालेले केस परत आले पाहिजे. राईट. बरोबर आहे की नाही? जर गेलेले केस परत आले तर ते टक्कल नाही फोडणार, ते तिथे परत नवीन येतील, नवीन केस दिसतील आणि छान पद्धतीने केस राहू शकतात. ओके. आता हा जो हेरिडिटरीपणा आहे किंवा अनुवंशिकता जे आपण म्हणत असतो, तर ही फक्त 2% साधारणपणे लोकांमध्ये आतापर्यंत आम्ही बघितली आहे. फक्त 2%. पण 98% वाले साधारणपणे हे सगळं त्यांचं लाईफस्टाईलची गिफ्ट आहे. काय असतं, 10वी पर्यंत मस्तपैकी सगळं सिस्टमॅटिक चालू असतं. शाळा म्हटलं की सगळं सिस्टमॅटिक, उठणं, वेळेवर झोपणं, अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट चालू असतात. 11वी मध्ये गेले की ह्या मुलांना एकदम फ्री झाल्यासारखं वाटतं आणि मग त्यांची ती सगळी जगायची पद्धतच बदलते. आता ते मोठे झालेले असतात. ओके. मग आई बाबांनी सांगितलेल्या गोष्टी आवडत नसतात, कटकट वाटती, कुरकुर करतात सारखे आई बाबा, असं त्यांच्या डोक्यात असतं आणि मग ते त्यांच्या पद्धतीने जगायला सुरुवात करतात. हळूहळू नवीन नवीन मित्रमैत्रिणी मिळतात, मग त्यांचं फ्रेंड सर्कल वाढत जातं, मग त्यांच्या गप्पा, मोबाईलवरची चॅटिंग, हे ते सगळं करत करत त्यांचं तिथून जो सगळा प्रकार चालू होतो, मग ते लेट झोपणं, मग ते कुठल्याही कारणाने असेल, फोन असतील, मोबाईलवर काहीतरी बाकीच्या गोष्टी बघितल्या जातील त्याच्यामध्ये. ओके. नेटवर हे ते नको त्या गोष्टी, आजकाल रील तर प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि किंवा मग चॅटिंग. काही मुलं अभ्यास करणारी असतात, काही मुलं पहिल्यांदा अभ्यास करतात, मग रात्री झोपताना दुसऱ्या गोष्टी बघत असतात मोबाईलवर, हे ते करत. तर हे लेट झोपणं, कारण लेट झोपल्यामुळे ते लेट उठणार. ओके. आता लेट उठणार म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात काय की आपल्याला 6-7 तास झोप पाहिजे, 7 ते 8 तास फार तो अजून पाहिजे. असे ज्यांना वेळ आहे ती मुलं उशिरा उठणार, ज्यांना वेळ नाही ते सकाळी लगेच परत 7:30-8 ला उठणार आणि लगेच आवरणार की लगेच निघून जाणार. ह्याच्यामध्ये लेट उठणं ही ज्यावेळेस सुरुवात होतं रिपीटेडली, कधीतरी झाल्याने एवढा फारसा फरक नाही पडणार, पण ज्यावेळेस रिपीटेडली होतं, महिने तुम्ही हीच गोष्ट करत राहताय, लेट झोपताय, लेट उठताय आणि मोजणार मात्र 6-7 तास. ओके. 12च्या पुढं, 2च्या पुढे 7-8 तास मोजणार, 3च्या पुढे 7-8 तास मोजणार. माझ्याकडे जे काही स्टुडंट येतात आणि ते सांगतात ना, हो मॅडम काय नाही, आम्ही 3-4 वाजता झोपतो. मला एवढा प्रश्न पडतो की ज्यावेळेस दुसरी लोक काही उठायला लागतात, जे आध्यात्मिकाकडे वळलेली आहेत, ती लोक 4ला उठून, 3:30, 4:45ला उठून फ्रेश पण होतात आणि मेडिटेशन आणि हे ते करतात. म्हणजे काही लोकांची उठायची वेळ आणि काही लोकांची झोपायची वेळ. ओके. मग आता हे काय, त्यांना त्यांच्या पद्धतीने ते परफेक्ट वाटतं, कारण त्याची सिव्हिरिटी माहिती नाही त्यांना त्याच्यातून. आणि मग त्याच्यानंतर असं होतं की मग ते लेट झोपणं आणि लेट उठणं ही ज्यावेळेस रिपीटेड होणार, तर ह्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतात. आता मुलांच्या बाबतीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स काय होतं, कारण मुलांना जे काही दाढी येते, कारण आपण हे सेकंडरी कॅरेक्टर म्हणतो, मिशा आणि दाढी येणं हे ते, किंवा अंगावर केस येणं आणि हळूहळू ते केस थोडेसे जाड होत जातात, म्हणजे ते वयात आली आपण म्हणतो असं तसं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की मेल हार्मोन जे टेस्टोस्टेरॉन्स आहेत, तर त्याची लेवल वाढते, त्याची हाय लेवल होती आणि म्हणून हे सेकंडरी कॅरेक्टर दिसायला लागतात. जसे ते दिसायला लागतात तसे त्यांच्या शरीरामध्ये बदल पण व्हायला लागतात आणि मग हळूहळू त्यांचे इमोशन्स म्हणा, बाकीचं त्यांची थोडीशी थॉट प्रोसेस म्हणा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंज व्हायला लागतो. अच्छा. त्याच वेळेस कॉलेजमध्ये असल्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग परत ते सगळे केमिकलचा वापर आणि त्या सगळ्या गोष्टी तर आल्याच. पण इथे काय होतं की ही प्रोसेस, मग आता सकाळी उशिरा उठल्यामुळे काय होतं, पोट साफ होत नाही. पोट साफ होत नाही म्हणून भूक लागत नाही, भूक लागत नाही म्हणून मग नंतर ती भूक नंतर उशिरा लागते ज्यावेळेस कॉलेजला जाणार ते. मग आता कॉलेजला जाणार म्हणून टिफिन काही मुलांना आवडत नाही न्यायला, मग ते बाहेर जे मिळतात ते खायचं. मग मोस्टली काय असेल, सगळं तळलेलं आणि सगळे असे जे वास येणारे सगळे पदार्थ आहे, कारण तेल, फोडणी, बिडणी सगळ्या गोष्टींचा बाहेर वास छान येतो आणि मग ते सगळं बाहेरचं खायचं रिपीटेडली आणि ते खायचं. बाकी दुपारच्या वेळेस पण कधीतरी आईला सांगायचं घरी जेवायला येतात, बऱ्याच वेळा मुलांनी नेणार नाही तो पण डब्बा, म्हणजे लंच पण नेणार नाही ते कधीतरी. मग दुपारचं जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाही, की समजा 1, 1:30, 2चा काही टायमिंग असेल तर त्यांनी त्यावेळेला येऊन जेवायला पाहिजे. बरोबर आहे. मग काहीतरी रस्त्यात कोणी भेटतं, काही कारण असतात, काहीतरी चिके जाऊ दे, आपण थोडंसं उशिरा जाऊ, किंवा मग बाहेरच काहीतरी सट्टरपटर खाल्लं जातं, मग ते जेवण ते 4ला 5ला कधीतरी जेवतात. आणि मग रात्रीचं पण असंच, कधी ते लवकर जेवतील, कधी नाही जेवणार, कधी उशिरा जेवतील, मग 11, 12, 1ला जेवणारी मुलं पण आहेत, किंवा ते जागतायत म्हटल्यानंतर परत भूक लागते.
मग परत सटरफटर खात राहणार काहीतरी, रात्री झोपेपर्यंत, अभ्यास करेपर्यंत किंवा काही मोबाईलवर बघत असतील तर. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यात चुकीच्या पद्धतीने चालल्या. म्हणजे खाण्यावर तर आपण एवढं बोलू शकतो की म्हणजे 7-8 तास पण पूर्ण नाहीत खाण्यावर, तर एवढा मोठा विषय आहे खाण्याचा. पण ह्या सगळ्याच टोटली ह्या सगळ्या गोष्टी चुकत ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्याच्यामध्ये मेल हार्मोन जे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स आहेत ते डायहायड्रोइपिटेस्टोस्टेरॉन मध्ये कन्व्हर्शन होतं. आता ही जी प्रोसेस आहे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स डायहायड्रोइपिटेस्टोस्टेरॉन मध्ये कन्व्हर्शन, ही जी प्रोसेस आहे ही मुळातच एजिंग प्रोसेस आहे. एजिंग प्रोसेसचा अर्थ असा आहे की आपण आहे त्या वयापेक्षा मोठी दिसण्याची जी लक्षणं आहेत किंवा शरीरामध्ये जे बदल व्हायला लागतात ते त्या शरीरावर दिसायला लागतात. आणि ही ज्यावेळेस दिसायला लागतात तर त्यावेळेस काय होतं, हळूहळू केसांचं थिनिंग व्हायला लागतं. कारण आजकाल मुलांची एक फॅशन झालेली की दाढी काढायची नाही. आता दाढीचे केस इथे आहेत, डोक्याचे केस इथे, अंतर किती आहे, एकच विथ फार फार तर आपण म्हणू शकतो. ओके, तर एवढ्या अंतरामध्ये ह्या दाढीवरच्या केसांना खूप दिवसेंदिवस सुंदर दिसायला लागतात, दाट होतात, राठ होतात, काळे दिसतात, एकदम हेल्दी दिसतात, अशी खूप छान वाटतात. मग त्यामुळे मुलांना खूप आवडते ती दाढी. आणि मग त्यांना ती सवय पण लागते. मग ती कुरवाळणं, हात लावणं सारखं सारखं, किंवा काही मुलांच्या मध्ये तर म्हणजे मुलांचेच डायलॉग सांगते की नाही मॅडम सेक्सी दिसतं. काही मुली म्हणतात नाही नाही मुलांना छान दिसते दाढी, अगदी असे सुद्धा. आणि त्यामुळे काय होतं की ती दाढी जशी येते तसं तसं इथले केस छान होतात पण इथले केस थिन होत जातात. त्यांचेच केस, अंगावरच्या केसांना काही फरक पडणार नाही, अंगावरचे केस पण शेवटपर्यंत छान राहतात, व्यवस्थित राहतात, काही फरक नाही पडणार. पण इथून जे वरचे केस आहेत ह्यालाही काही फरक पडणार नाही दाढीला, पण वरच्या केसांमध्ये मात्र थिनिंग व्हायला लागतं. आणि जेवढं थिनिंग होतो तो, जितका केस पातळ होतो तो इझिली त्या फॉलिकल मधून सटकतो. अख्खाच्या अख्खा सटकणार, अख्खा केस गळताना पूर्ण पडतात. जर घरात मुलांची जर बघितले आपण तर शर्टवर केस असतील, गादीवर केस असतील, उशीवर केस असतील, बाथरूममध्ये केस, सगळे छोटे छोटे अख्खे पूर्ण मुळासकट सटकतात. ओके, आता ज्यावेळेस त्या फॉलिकल मधून तो केस सटकलाय त्याच्यानंतर प्रोसेस काय पाहिजे, त्याला परत स्टिम्युलेशन झालं पाहिजे. स्टिम्युलेशन झालं तर तो केस पुन्हा ग्रोथ होणार, त्याची रिग्रोथ होणार, बरोबर आहे, नवीन केस वाढणार. इथे त्याला मग स्टिम्युलेशन होण्यासाठी त्याची टेस्टोस्टेरॉनची लेवल हाय असली पाहिजे, परत त्याची लाईफस्टाईल परफेक्ट असली पाहिजे, त्याचं डाएट परफेक्ट असलं पाहिजे, डाएटमध्ये प्रोटीन्स गेले पाहिजेत, व्हिटॅमिन्स गेले पाहिजेत, त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम परफेक्ट असली पाहिजे. हा सगळं मोठी गोष्ट आहे. टक्कल म्हणजे लोकांना नुसतं असं शॅम्पू लावा, ट्रीटमेंट घ्या, सटरफटर काहीतरी कुठलं तरी मिनॉक्सिडिल सारख्या गोष्टी वापरणं हे असं नाहीये. ते सिस्टीम मध्ये जर व्यवस्थित केलं तर सगळ्या गोष्टी परफेक्ट होतात त्या. त्याच्यामुळे बिलकुल सगळंच व्यवस्थित पाहिजे. आता इथे काय होतं की त्याला स्टिम्युलेशन नाही झालं, मग ते स्टिम्युलेशन नाही झालं की मग त्याच्यातून नवीन जो केस यायला पाहिजे होता तो येत नाही. हळूहळू हळूहळू त्याचं मूळ बारीक 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 होत जातं आणि ते श्रिंक होऊन ते पूर्ण बंद होतं. आणि ज्यावेळेस ते बंद होतं त्यावेळेस ते गुळगुळीत होत जातं. अच्छा, हा, म्हणजे मुलांना इथून जरी किती केस असले तरी हळूहळू हळूहळू त्याचं जसं व्हॉल्यूम कमी होत जातो तशी तशी त्याची छिद्र आतून बंद होत जातात. आणि ती जेवढी छिद्र बंद होत जातात तेवढी ती परमनंट लॉस कडे जातात. तर पुन्हा ट्रीटमेंट किती केली तरी नंतर येणार नाही. त्यामुळे मुलांच्या बाबतीमध्ये हा खूप मोठा भाग आहे की मुलांची जर केस गळत असतील तर त्यांनी प्रॉपर ट्रीटमेंट केली पाहिजे. कारण समजून घेतली पाहिजे प्रत्येकाने आपापली, की माझ्या ह्याच्यात काय कारण आहे. त्यांना कळणार नाही, त्यांना नाही हे सगळं परफेक्ट चाललंय, पण त्याच्या मागचं सायंटिफिक कारण त्यांना माहिती नाही. आणि म्हणून काय होतं की ते जसं जसं ते नुसतं दुर्लक्ष करत जातात तसं तसं तो लॉस वाढत जातो आणि ती फ्रंटल लाईन जी आहे ती बॅक साईडला जाते, व्हॉल्यूम कमी होतो, हळूहळू इथे फ्रंटल लाईन मध्ये थांबतं टक्कल आणि मग हॉस्पिटल चालू होतं. ओके, आणि मग हॉस्पिटल चालू झालं की आपण मग बॅक साईडने बघायला लागतो तर ही 24-25 वर्षाची मुलं हळूहळू 30-32ची दिसायला लागतात. मग त्याचा परिणाम हळूहळू स्किनवर पण दिसतो आणि एजिंग प्रोसेस म्हणजे लहान वयात मोठी दिसायची जी लक्षणं आहेत ती सगळी दिसायला लागतात. त्याच वयात केस पांढरे पण होतात या मुलांचे. सो मग हे टक्कल झाल्यानंतर यावर केस वापस येतात का, याचं काय तुम्ही सांगू शकता प्रमाण? ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये ना ह्याच्यावर खास स्पेशल संशोधित ट्रीटमेंट करतो. टोटल माझं रिसर्चच त्याच्यामध्ये झालेलं आहे. माझे मेन 2 कन्सेप्ट होते, एक पांढरे केस परत काळे करणे आणि टक्कलवर केस येणे, हे माझे 2 PhDचे विषय होते. हा, तर आता ह्याच्यामध्ये टक्कलच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या जे ट्रीटमेंट करतो तर त्या ट्रीटमेंटमध्ये असं होतं की सगळ्यात पहिल्यांदा ती प्रोसेस थांबवणं, त्याच्यामध्ये किती फॉलिकल्स ओपन आहेत ते बघणं, आणि आम्ही त्यांना डायरेक्ट सांगते मी की किती केस येणार आहेत.
आणि जेवढे मी सांगते तेवढे यायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. ही माझी म्हणजे शब्द असतो म्हणजे शब्द असतो. कारण मला माहिती त्याच्यात ते दिसतायत मला. आणि स्वतःचे केस स्वतःला येतात. बऱ्याच वेळा नाही तर मुलांच्या डोक्यात असतं की नाही मग मी नंतर हेअर प्लांटेशन करेल, मग यू करेंगे ट्यू करेंगे, असलं खूप डोक्यात काय काय असतं ते. पण त्यांच्या लक्षात येत नाही की ती सुद्धा प्रोसेस परमनंट नाही किंवा ती सुद्धा ती नॉर्मल ट्रीटमेंट नाहीये. तर त्याच्यापेक्षा स्वतःचे जे केस आहेत ते पहिल्यांदा थांबवले पाहिजेत ना. केस गळणं हे थांबलं एकदा की मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेलेले केस परत येण्यासाठी ट्रीटमेंट असते. अगदी वयाच्या कोणत्याही वयामध्ये आलेले असतील तर वयापेक्षा त्यांचे फॉलिकल्स किती ओपन आहेत ही ट्रीटमेंट असते. म्हणजे वयाचा काही प्रश्न येत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे कधी कधी आमच्याकडे 50-55, 60तली पण लोक ट्रीटमेंट करतात. सगळ्यांनाच आवडतं केस. तर त्याच्यामध्ये ह्या सुद्धा लोकांच्या बाबतीमध्ये असं नाही होत की त्यांचं वय वाढलं म्हणून केस येणार नाही, असं बिलकुल नाही होत. त्यामुळे त्यांना सुद्धा सगळेचे सगळे केस न येता त्यांचे जेवढे फॉलिकल्स ओपन आहेत तेवढे फॉलिकल्समध्ये केस येतात. आणि मग त्यांना आम्ही सांगतो. आणि विशेष म्हणजे काय असतं की ह्या लोकांनी जर ती आमची साधारण 3 महिन्याची ट्रीटमेंट असते. त्या 3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही त्याच्यामध्ये टोटल कम्प्लीट ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे. कुठल्याही प्रकारचे हार्मोन्स नाही, स्टिरॉइड नाही किंवा कुठल्याही प्रकारचं म्हणजे मिनॉक्सिडिल सारखे जे प्रकार वापरले जातात मार्केटमध्ये, असले प्रकार आम्ही आयुर्वेदात कधीच चुकून वापरत नाही. कारण आम्हाला गरजच नसते. कारण ह्या सगळ्या ट्रीटमेंट आम्ही ज्यावेळेस करतो तर त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप त्यांना स्वतःला केस दिसतात. पहिल्या महिन्यामध्ये जे केस आलेले ते त्यांना दाखवल्याशिवाय त्यांचा कोणाचाही सेकंड मंथ चालू होत नाही. त्यांना स्वतःला कळलं पाहिजे आपण ट्रीटमेंट करतोय तर आपल्याला केस येत आहेत. ते ज्यावेळेस ओके म्हणणार त्यांना स्वतःला लक्षात येतात की आलेले केस आहेत, आता आपल्याला फक्त आणखी नवीन केस आणायचे आणि त्याची ग्रोथ फास्ट करायची. मग ती सेकंड मंथ आणि थर्ड मंथ होते. 3 महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट घ्यायची गरज पडत नाही. त्यांनी फक्त मेंटेन करायचं असतात. आम्ही ज्या ज्या काही गोष्टी सांगतो त्या गोष्टी त्यांनी मेंटेन केल्या की बिलकुल काही प्रॉब्लेम येत नाही. आणि नंतर साधारणपणे 1-3 महिन्यानंतर जस्ट कोणी फॉलोअपला आम्ही सांगतो की जे कारण तेवढाच एक टच राहतो. नाहीतर काय होतं लोक परत मग बाकीच्या रुटीनमध्ये गेले की मग ते परत काहीतरी खोडा काढायला लागतात. म्हणजे काय वेगवेगळे पुन्हा काहीतरी शॅम्पू लावणं किंवा आणखीन केमिकल्सचा वापर करणं ह्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये येतात, ते इन्फ्लुएन्समध्ये येतात. तर ज्यावेळेस हे 3 महिन्यानंतर येतात तर त्यांना परत रिफ्रेश होतात की नाही हे आपल्याला नाही वापरायचं, मग आता आपल्याला हे मेंटेन करायचं, हे आपल्याला आयुष्यभर. आणि गंमत सांगते, आज एवढ्या आता किती 35 वर्ष झाले ना क्लिनिकला, आज अशी काही लोक आहेत की त्यांनी सुरुवातीपासून जी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याच्यानंतर ते फक्त मेंटेन करतात आता. आणि मी सांगते की आलेले केस जाणार नाहीत, म्हणजे ते येत राहणार, ते फॉलिकल्स ओपन राहणार तुमचे. जरी त्या केसांची सायकल असते आपली, एका फेजमध्ये केसांची ग्रोथ होती, मग ते सेटल होतात, मग स्टॉप होती त्याची प्रोसेस, मग ते स्टील जिवंत असतात आणि काही दिवसानंतर ते गळतात. पण गळाल्यानंतर तिथे केस परत येण्याची ही जी नॅचरल प्रोसेस आहे ही ह्या लोकांची होत राहते. त्यामुळे ते केस येण्याचा प्रकार चालूच राहतो ह्या लोकांना. त्यामुळे त्यांना टक्कल पडत नाही. फक्त हे महत्वाचं आहे की नीट लोकांनी लक्ष देऊन अशी नीट व्यवस्थित ट्रीटमेंट ऐकली आणि केली तर कधीही त्या लोकांचे परत केस जात नाही. आणि येतात म्हणजे किती प्रमाणात यावेत ह्याच्यामध्ये 40-45%, 50% केस येतात. खूप मुलं. आणि मुळात काय होतं पेशंटच पेशंटला सांगतात, पण ते दिसतात पण ना केस आलेले आणि हेल्दी आणि छान, त्यामुळे ते छान दिसतात केस. ओके, थँक्स अ लॉट. थँक्यू. आणि अजून काही प्रॉब्लेम्स असले तर आम्ही नक्की तुमच्यासोबत शेअर करू. बिलकुल. थँक्स अ लॉट वन्स अगेन. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है.